या दोन संघांमध्ये नक्कीच झुंज पाहायला मिळेल। एका बाजूने आयकॉन आहेत किरण खोबरे, तर दुसऱ्या बाजूने शिंदवणे गावचा हवेली तालुक्यातील असणारा सितारा। अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये आपण ज्या खेळाडूला पाहतोय अर्थातच विशाल धारक अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूने गणेश जाधव सर आहेत, तर दुसऱ्या बाजूने राहुल कापसे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील। दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। तोपर्यंत ऑफिशियल ब्रेक होतोय आणि लिजेंड वर्सेस युवा खेळाडू याची मॅच आपल्याला पाहिजे। दोन्ही टीम्स आता रेडी राहा। थँक्यू। दादा आहेत, कैलासराव आहेत, या सगळ्यांच्या वतीनं या स्पर्धेला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आपल्या सर्व ग्रामस्थांनी संग्राम असेल, त्याचबरोबर तुषार असेल। खरं तर आज 2-3 व्यक्तिमत्वांची इथं आठवण आल्याशिवाय राहत नाही। स्वर्गीय आमचे बबनराव डुकरे उर्फ आयडिया आणि आमचे त्या ठिकाणी बाबाजी दादा, हे 2 व्यक्तिमत्व आज इथं ग्राउंडवर कुठं ना कुठं आपल्याला पाहायला मिळाले असते, पण आज ते आपल्यामध्ये नाहीत। आणि मला आता असा भास होतोय की कुठंतरी असतील, गाडीजवळ येतील, 2 शब्द प्रेमाने त्या ठिकाणी बोलतील, अशी 2 चालती बोलती व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीत। त्यांनासुद्धा मी भावपूर्ण आदरांजली समर्पित या ठिकाणी करतो। आणि आयडिया जर आपल्या इथं आले असते तर आयडियानं विचारलं असतं की आज आमदार चषक स्पर्धा झालेल्या आहेत, हा कार्यक्रम कसा काय झाला। त्यांच्या एका वाक्यामध्ये कार्यक्रम सुंदर झाला असं आयडियाने सांगितलं असतं। खरं तर त्यांची आठवण या ठिकाणी आज मला आल्याशिवाय राहत नाही। मी औरंगपूरच्या सर्व ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो। एक चांगल्या स्पर्धांचं आपण आयोजन केलं, इथल्या आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। मग टीम मालक असतील, बक्षीसदाते असतील, काही रूपाने वस्तुरूपाने मदत केलेली असेल, रोख स्वरूपामध्ये मदत केलेली असेल, या सगळ्या देणगीदारांचं सुद्धा मी औरंगपूर ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। आणि या शरददादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धांचं अतिशय सुंदर आपण आयोजन केलं, त्याबद्दल सागर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो। धन्यवाद। मनापासून धन्यवाद आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेब। खरं तर आपल्या विभागाचे विकास पुरुष आहेत आणि सातत्याने खेळाडूंवरती ज्यांचा अतूट प्रेम पाहायला मिळतं, आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय। त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती असेल। सर्व ग्रामस्थ, सर्वच मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय शांताराम महाराज डुकरे, झुंबरांना थिटे, सरपंच बच्चू शेठ कामठे, उपसरपंच प्रितेश शेठ पवार, सागरभाऊ डुकरे, नवनाथजी डुकरे, मोहन डुकरे, बाळासाहेबजी कामठे, सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय। त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे। दोन्ही टीम्स आता दोन्ही बाजूला लाईनअप करून घ्या, आपल्याला लगेच तुमची ग्रँड एंट्री मैदानाच्या आतमध्ये घ्यायची आहे, इथेच स्टेजच्या दोन्ही बाजूला। त्यानंतर सरपंच रानमाळा नगरीचे असणारे सरपंच आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश शेठ तिकोने, आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय। पुनश्च एकदा दोनही मान्यवर अतिथींचा आम्ही आमदार चषक 2025च्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। गावातील सर्व क्षेत्रातील पदाधिकारी व मंडळींना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावरती या। आपल्या उपस्थितीमध्ये महाअंतिम सोहळ्याचा नक्कीच सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत। सुरुवातीला ओके, साहेबांच्या शुभ हस्ते सुरुवातीला आपण टॉस याच ठिकाणी घेऊ, नंतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातील। बोट टीमचे कॅप्टन उपस्थित राहा। आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी आपण संपन्न करतोय। अगदी महाअंतिम सोहळा या स्पर्धेचा रंगताना पाहायला मिळेल। एका बाजूने माऊली हॉस्पिटल आळेफाटा डॉक्टर महादेवजी वाणी आणि महाराष्ट्र पोलीस आदरणीय पंकजी पारके साहेब यांच्या मालकीचा संघ एका बाजूने खेळताना पाहायला मिळेल, तर गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर खुर्द यांच्या मालकीचा असणारा संघ दुसऱ्या बाजूने आहे। गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर दोनही संघ बालाढ्य ताकदीचे आहेत। एका संघामध्ये किरण खोबरे आयकॉन म्हणून खेळतात, तर दुसऱ्या संघामध्ये विशाल धारक असे आयकॉन नक्कीच पाहायला मिळतील। बोथ कॅप्टन उपस्थित आहेत। साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक मेगा फायनलचे आपण संपन्न करतोय। वडनेर संघाने कॉल केलाय, छापा इज कॉल आणि गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर संघ टॉस विन करतोय। निर्णय काय आहे? बॉलिंग 6 षटकांची मॅच राहील।
गोलंदाजी करत असताना विरोधी संघ जर पाहिला तर बलाढ्य ताकदीचा आहे. किरण खोबरे, त्याचप्रमाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील सचिन तेंडुलकर, अर्थात गणेश जाधव सर त्या संघामध्ये आहेत. शैलेची खेळी आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिली आहे. तर काय रणनीती असेल या मॅचमध्ये, किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? एक 70 पर्यंत रोखण्याचा पर्यंत असेल आमचा. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. एक शेवटचा प्रश्न, आमदार चषक गेले 6 दिवस तुम्ही पाहताय, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशाल? कारण एक जबरदस्त आयोजन, ग्रामीण भागातील खेळाडूंना मात्र एक चांगला असतील आणि पूर्णपणे बदललेली पाहायला मिळेल. खरं सांगायचं तर आमचा एक मित्र आहे सागर रसाळ म्हणून, त्यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं, तर त्यांच्या 13व्या कार्यक्रमानिमित्त आम्ही इकडे आलो होतो. मला वाटतं स्पर्धेच्या 2 दिवस अगोदर आम्ही ग्राउंडला भेट दिली होती. अक्षरशः ग्राउंडमध्ये एवढे खडे होते का आम्ही अक्षरशः डोळ्यांनी पाहिले होते. लेग साईडचा जो काही पूर्ण परिसर आहे, पण ज्या दिवशी आम्ही मॅचला खेळण्यासाठी आलो, ग्राउंड पाहून अक्षरशः डोळे भरलेच. म्हणजे असं काय एवढं सुंदर असं नियोजन केलं यांनी. मनापासून धन्यवाद, मान्यवरांचे आभार. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ग्रँड एंट्री दोन्ही टीमच्या आपण मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत. चला, विनंती असेल कॅप्टन सुरुवातीला, त्यानंतर सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तिथे ओळख परेड संपन्न होईल गावातील ग्रामस्थांच्या माध्यमातून. पुनश्च एकदा आदरणीय पांडुरंगरावजी पवार साहेब, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य, आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय सुरेजी तिकोने, सरपंच रानमाळा, आपलंही मनापासून आभार आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त करतो. मान्यवर मध्ये थांबतील. सुरुवातीला काही सूचना आहेत. सुरुवातीला दोन्ही टीम्स मैदानाच्या आतमध्ये जातील, त्यांच्या पाठोपाठ मान्यवर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. फक्त कॅप्टन स्टंप अशी उभे राहा, बाकी सर्व खेळाडू 38 सर्कलला गोल राऊंड करून उभे राहतील, याची नोंद घ्या. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया स्मॅशर्स आळेफाटा, डॉक्टर महादेवजी वाणी आणि महाराष्ट्र पोलीस पंकजी पारखे यांच्या मालकीचा असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. माझ्या रयतेसाठी, माझ्या जनतेसाठी कुणाच्याही पाया पडावं लागलं तरी चालेल, पण मात्र जुन्नरचा उत्कर्ष केल्याशिवाय माझा सगळा माणूस शांत राहणार नाही. जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, आपला माणूस माननीय श्री शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा औरंगपूर अर्थात आमदार चषक 2025 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणारे क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान, माननीय श्री सागर भाऊ डुकरे मित्र परिवार व समस्त ग्राम. त्यानंतर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ज्या संघाने क्वालिफायर 2 मध्ये जबरदस्त खेळ करत मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल झालेला दुसरा संघ गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर. जोरदार टाळ्यांच्या गजरात याही टीमचं आपण स्वागत करतोय. दोनही पंच, चला तीनही पंच, आपणास विनंती, आपणही या. New Wimpro Clean Tangerine keeps hands super soft. Chotu bhaiya, this too. Coming. But this is the husband, so Chotu bhaiya. Sorry, Chotu bhaiya. Today my hands will get pampered. New Wimpro Clean Tangerine with next gen Ramnotech. Tough on crease, soft on hands. उद्योजक, नवी मुंबईचे असणारे उद्योजक आणि खास करून एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सातत्याने ज्यांचं संघ मालकत्व पाहायला मिळतं, आदरणीय अतुल शेठ आवटी साहेबांचं शुभागमन होतंय. आपणास विनंती असेल आपणही समोर या. त्यानंतर गावातील सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर, उपसरपंच, चला प्रितेश पवार, आपणास विनंती आहे. चला पिंटू शेठ, चला विनंती आहे. ते स्टेजवरचे सर्व मंडळी, सुनील आप्पा चला, प्रतापजी कामठे, विनायकजी डुकरे, त्याचप्रमाणे गुलाबजी डुकरे, आपणास विनंती आहे. मी सर्व मान्यवर अतिथींना आता विनंती करेल, आपलंही शुभागमन आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करत आहोत. सर्व मान्यवर मंडळींचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतोय. सर्व दानशूर दातृत्व दाते आहेत. गावातील ग्रामस्थ, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर अतिथी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हॅलो, गावाला विनंती आहे. आदरणीय हरिभक्त पटाणी शांताराम महाराज डुकरे, आपणास विनंती, आपणही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
भावनाजी तिथे आपणास विनंती असेल आपण हे मैदानाच्या आतमध्ये या. पलीकडच्या बाजूला काशीनाथजी डुकरे, संतोष मामा चौधरी, शंकरजी डुकरे आपणास विनंती आहे आपण हे मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं. कानिपनाथ डुकरे आणि त्यांच्यापाशी बसलेला सर्व मित्र परिवार विनंती असेल चला आपण हे मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डीजे आसिफ SK. थँक्यू मोहन सर. कॅमेऱ्याकडे चेहरा करून आपल्याला उभं राहायचं कॅमेऱ्याकडे पलीकडे किंवा अलीकडे कुठे तुम्ही करा फक्त एका लाईनमध्ये उभे राहा सर्व मान्यवर. सुरुवातीला आपण राष्ट्रगीत संपन्न करणार आहोत. राष्ट्रगीत संपन्न करण्यापूर्वी अगदी 1 वर्षाचा कालावधी आणि बरेचसे व्यक्ती मात्र आपल्यातून निघून गेलेत आणि त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देखील स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त करणार आहोत. त्यामध्ये अभ्यंगपूर नगरीचे असणारे माजी सरपंच आदरणीय बबनराव डुकरे आयडिया, त्याप्रमाणे पोलीस पाटील म्हणून आपण त्यांच्याकडे सातत्याने पाहत होतो आणि कोणत्याही गावातील कार्यक्रमामध्ये ज्यांचा पुढाकार सातत्याने पाहायला मिळाला आदरणीय बाबाजी कामठे, त्याचप्रमाणे दत्ता अण्णा डुकरे, सूरजजी थिटे आणि अगदी 5 दिवसापूर्वी ज्यांचं आपल्यातून जाणं झालंय मयूरजी चव्हाण. आणि खरं तर आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील एक खेळाडू ज्याने सातत्याने डीजे आसिफ टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक जबरदस्त कामकाज त्याचं पाहायला मिळालं आणि अगदी काही 4 महिन्यापूर्वी आपल्यातून त्याचं जाणं झालं. अर्थात स्वर्गीय शेखर शेळके यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली अगदी 2 मिनिटासाठी व्यक्त करत आहोत. तरी मी जे काही क्रिकेट रसिक खाली बसले जमिनीवरती मी माजी सरपंच आदरणीय पंढरी अण्णा डुकरे आपणास विनंती करेल आपण हे मैदानाच्या आतमध्ये या. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे शरदजी खराडे सरपंच आपणास विनंती असेल आपण हे मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं. दोन्ही टीमचे संघ मालक सर्वच मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये पलीकडच्या बाजूला बाळासाहेबजी डुकरे, निवृत्ती डुकरे आपणासही विनंती आहे आपण हे मैदानाच्या आतमध्ये या. आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुरुवातीला या सर्वच मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करणार आहोत. तरी माझा आवाज जिथपर्यंत येतोय सगळ्यांनी जागेवरती उभे राहा ही मनापासूनची विनंती आहे. माझा आवाज जिथपर्यंत येतोय सर्वांनी जागेवरती उभी राहा. डोक्यावरती जी टोपी आहे ती कॅप हातामध्ये घ्या कृपया विनंती असेल. सुरुवातीला सरपंच बबनराव डुकरे, त्याचप्रमाणे बाबाजी कामठे, दत्तांना डुकरे, सूरज थिटे आणि त्याचप्रमाणे मयूर चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण वितरित करतोय आणि विनंती असेल आपण जागेवरती उभं राहायचंय. अजूनही बरेचसे क्रिकेट रसिक बसलेले आहेत. विनंती असेल माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जागेवरती उभं राहा. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. अगदी सर्वच ज्यांचं आपल्यातून जाणं झालं त्यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण जी संपन्न केलेली आहे. यानंतर राष्ट्रगीताने या स्पर्धेची मेगा फायनलची सुरुवात आपण करणार आहोत. आपल्या भारताचं असणारं आन बान शान म्हणून ज्या गीताकडे पाहिलं जातं राष्ट्रगीताने आपण या मेगा फायनलची सुरुवात या ठिकाणी करतोय. एक साथ डोक्यावरच्या कॅप हातामध्ये घ्या. ताट मानेने आपल्याला राष्ट्रगीताला सामोरं जायचंय. अगदी भारताचा आन बान शान असणारं राष्ट्रगीत आपण सुरू करतोय. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत
भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। बोल भारत माता की वंदे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज परब्रह्म श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। जनते संपन्न झालाय। गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर संघाने टॉस विजय केला। लगेचच पेव्हिलियन मध्ये जाऊन स्थानापन्न व्हा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे। 6 षटकांची मॅच, 6 षटकांचा नक्कीच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल। उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवर अतिथींचं, स्वागत करतो। अगदी श्रीरामपूर तालुक्याचा एक गोड आवाज आज खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळाले। आदरणीय शाहरुख पठाण सर तुमच्या समवेत जोडले जात आहेत। या सर मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। थँक्यू सो मच। दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय कैलासप्पा डुकरे गाव कारभारी आपण उपस्थित होत आहेत। आपले हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद। आमदार चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा अंतिम टप्प्यामध्ये आलाय। स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान, सागरभाऊ डुकरे युवा मंच आणि औरंगपूर ग्रामस्थांच्या माध्यमातून मागच्या 5 दिवसांपासून आमदार चषकाचा थरार आपण सर्वजण पाहत आलोय। दररोज या स्पर्धेने आपल्याला आनंद दिलेला आहे। आज ही स्पर्धा अंतिम टप्प्याच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचा फायनलचा सामना अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे। दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत या स्पर्धेला जिंकण्यासाठी। टॉस देखील संपन्न झाला। सन्माननीय पांडुरंगजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते तो टॉस गुरुनाथ स्पोर्ट्स वडनेर या संघाने जिंकला आणि आळे फाटा या संघाला बॅटिंगचं आमंत्रण दिलं। वडनेरनं प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 6 ओव्हरची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं निश्चितच आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू आणि फायनलच्या मॅचच्या दिशेने आपण आता या ठिकाणी जाणार आहोत। चला आता विनंती राहील अधिकचा वेळ घेऊ नका। मेगा फायनलला आपण लगेच सुरुवात करतोय। चला विनंती आहे, मला वाटतंय वडनेर टीम टॉस विन केलाय। समोरच्या पेव्हिलियन मध्ये जाऊन बसा। वडनेर टीम, दोन्ही टीम एकत्र बसू नका विनंती असेल। समोरच्या दिशेने जो पेव्हिलियन आहे त्या पेव्हिलियन मध्ये बसणं कंपल्सरी आहे। जी नियमावली पहिल्या दिवसापासून होती तीच नियमावली आज देखील आहे। त्यामुळे वडनेरचा जो काही पाठीराखा उपस्थित आहे, आपणा सर्वांना विनंती असेल आपण समोरच्या पेव्हिलियन मध्ये जाऊन स्थानापन्न व्हावं। उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। आदरणीय अतुल शेट आवटे साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं। मैदानावरती उपस्थित झाले ते प्रताप कामटे, हनुमंत डुकरे, संतोष डुकरे, त्याचप्रमाणे सागर डुकरे, अशोक शेठ कामटे, संभाजी डुकरे, संभाजी थिटे, प्रसाद पवार, सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन। चला आता अंतिम सामन्याला मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत। प्रेक्षक राजा सज्ज झालेला आहे। या स्पर्धेचं विजेतेपद कुणाला जातंय ते प्रेक्षकांना देखील पाहायचंय आणि आज तुम्ही जर बघितलं तर दोन्ही संघ जे फायनलला आलेले आहेत त्यांनी बरेचसे चढ उतार या स्पर्धेमध्ये निश्चित रूपाने पाहिलेले आहेत। बराचसा संघर्ष त्यांनी केलेला आहे आणि आज सागर शेठ डुकरे मित्र परिवार, स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ औरंगपूर यांच्या माध्यमातून एक सुबक, प्रभावी, दर्जेदार आणि तितकंच नेटकं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। निश्चितच या अगोदर बऱ्याचशा मान्यवरांनी चर्चा केली आहे की या मैदानाबद्दल की सुरुवातीला म्हणजे या स्पर्धेची सुरुवात होण्याच्या अगोदर जर या मैदानाची परिस्थिती आपण पाहिली तर असं वाटत नव्हतं की असं मैदान होईल, परंतु आयोजकांनी खूप परिश्रम घेतले, त्यानंतर एक सुंदर असं मैदान आपल्या सर्वांच्या समोर आहे। सन्माननीय राहुल शेठ रायकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे। त्याचबरोबर औटी साहेब देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत आहेत। या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करू।
मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये जे पंच म्हणून कार्यरत होते सन्माननीय स्वप्नीलजी काकडे सर, त्याचबरोबर तुषारजी मेटे सर आणि अक्षयजी चांदगुडे सर या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्या दिवसापासून पंच म्हणून कार्यरत होते. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली अंपायरिंग केली आहे. त्याचप्रमाणे मैदानावरती उपस्थित झालेत औरंगपूर नगरीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनुदादा वाजे, त्याचप्रमाणे कैलास शेठ राठोड, भास्कर शेठ डुकरे, बाबा शेठ विश्वे. हे पा औरंगपूरच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण लाईनवरती काम करायचे. बाहेर चेंडू आलेला आपण मैदानामध्ये फेकायचा आहे. त्याचप्रमाणे तुषार शेठ कामटे, तुषार डुकरे, शंकर शेठ डुकरे, सर्वांचं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं शुभागमन होतंय, खरं तर एक क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या मालकत्वाचा असणारा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. अगदी सातत्याने तालुक्यातील खेळाडूंना मात्र स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून असते, आदरणीय गणेशदादा डुमरे यांच्या माध्यमातून दादांचं आगमन मैदानावरती झालंय आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक खेळाडूंसाठी असणार आहे. त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधव सर उपस्थित होत आहेत आणि त्यांचा फार मोठा चाहता वर्ग औरंगापूर गावामध्ये. आणि गणेश जाधव सरांसाठी स्वामिनी किराणा स्टोअरचे असणारे सर्व अर्धशतक जर पूर्ण करत असतील गणेश जाधव सर, तर तब्बल दीपक शेठ कामठे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या सर्वांचं आमदार चषकामध्ये पुढच्या एकदा सर्वांचं स्वागत असणार आहे. एक महत्वपूर्ण मॅच, या स्पर्धेचा महत्वपूर्ण सामना अर्थात मेगा फायनल तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला स्मॅशर्स आळे 11 तर त्यांच्या विरुद्ध गुरुनाथ स्पोर्ट्स वडनेर अशी फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने नाईक ग्रुप आळेफाटा, अंबिका माता मित्रमंडळ, खापरवाडी, रामवाडी, पांडुरंगजी बोराडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतो. उपस्थित सर्वच तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत आहे. इथे गणेश जाधव सर अर्धशतक पूर्ण करत असतील तर वसुली अधिकारी संग्राम शेठ डुकरे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. O2 कॉम्बॉक्स. आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गणेश जाधव आणि भाऊ शिरतार हे दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाणार आहे आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विशाल धारक यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता, जे आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. या अगोदर सामनावीराचा पुरस्कार देखील त्यांनी मिळवलेला आहे. जुन्नर तालुक्यातील औरंगपूर हे गाव आणि औरंगपूरमध्ये आमदार चषक ही स्पर्धा आपण सर्वजण मित्रांनो पाहतोय. जुन्नर तालुका सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. राजकीय क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सहकार क्षेत्र या सर्व क्षेत्रामध्ये आणि विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये या जुन्नर तालुक्याची एक वेगळी ओळख आपल्याला निश्चित रूपाने पाहायला मिळते. जुन्नर तालुका म्हटलं तर छत्रपती शिवरायांची जन्मभूमी, जुन्नर तालुका म्हटलं तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका आणि त्याच जुन्नर तालुक्यामध्ये औरंगपूरमध्ये आमदार चषकचा थरार तो आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. आपल्या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक शाहरुख पठाण मनपूर्वक स्वागत करतोय आणि जाऊयात आपण आता मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. जे दोन संघ फिल्टर होऊन इथपर्यंत आलेत, ज्या दोन संघांनी बरेचसे चढ उतार या स्पर्धेमध्ये पाहिलेत, ज्या दोन संघांनी या स्पर्धेमध्ये प्रचंड संघर्ष केलाय, ते आता या स्पर्धेला जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरुद्ध दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला आळे तर दुसऱ्या बाजूला वडनेर हे दोन गावात एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला किरण खोबरे तर दुसऱ्या बाजूला विशाल धारक हे दोन आयकॉन देखील आता एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर पाहूयात कोण कुणावर भारी पडणार, त्याची जय्यत तयारी निश्चित रूपाने या ठिकाणी झाली आहे. आणि आपण आता जाऊयात फायनलच्या मॅचच्या दिशेने, जिथे आता मैदानाच्या आतमध्ये दोन संघ आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळणार आहेत. जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट, कार्यकुशल आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो, जनतेच्या प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व म्हणजेच शरददादा सोनवणे साहेबांच्या कार्याचा गौरव मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने होतोय. तर पंचांचा इशारा येतोय. मेगा फायनलला आता मित्रांनो सुरुवात होते आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज राहुल मला वाटतं पहिलं षटक घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा आवाज द्यायचा आहे, गणपती बाप्पा. पहिला बॉल
पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक, शॉट मिड विकेटला बॉल अडवलं जाईल. एक सिंगल जरूर त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाणार आहे. मागच्या सामन्यामध्ये गणेश जाधव पहिल्या चेंडूवर बाद झाले होते, त्यामुळे आज त्यांच्यावर नजरा राहणार आहेत. प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटचे चढ उतार, जुन्नर तालुक्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे चढ उतार सर्वात जवळून कोणी पाहिले तर ते नाव म्हणजे गणेश जाधव. त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. संघमालक सन्माननीय डॉक्टर वाणी साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे. वाणी साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. माऊली हॉस्पिटलचे ओनर आहेत साहेब, संघमालक देखील आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे. धावफलकावर 2 धावा. गणेश जाधव आणि भाऊ शिरतार ही सलामी जोडी आहे, तर राहुल यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी आहे. 6 षटकांची मित्रांनो ही लढत आहे आणि या 6 षटकांच्या लढतीमध्ये किती धावा जमा केल्या जात आहेत ते पाहावं लागेल. उंच उडवला बॉल, मिड विकेटच्या दिशेने आक्रमण केलं जात आहे. गणेश जाधव यांचा हा फटका फसलाय आणि गणेश जाधव फायनलच्या मॅच मध्ये स्वस्तात बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. ही आहे माऊली टोमॅटो सप्लायर्स नारायणगाव. माननीय श्री जालिंदर शेठ शिवाजीदादा डुकरे व माननीय श्री गुलाब शेठ सदाशिव डुकरे यांची बळीची टाळी. आज गणेश जाधव सरांनी आपल्या चाहत्यांना निश्चितच निराश केलंय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील लवकर बाद झाले, इथे देखील आता लवकर माघारी जाताना 1 या धावसंख्येवर ते बाद होत आहेत. राहुल यांचं कौतुक करावं लागेल. राहुल इथे बादून परतताना आपल्या राहुल यांना मात्र विकेट मिळाली. गणेश जाधवची विकेट ते मिळवत आहेत आणि धावफलकावर 2 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर शेठ डुकरे यांचं देखील मी मनापासून आभारी आहे. निश्चितच ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी त्यांनी एक चांगलं व्यासपीठ उभं केलेलं आहे. त्यांच्यासाठी खूप चांगली पर्वणी त्यांनी आणली आहे, खूप चांगली उपलब्धी ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी. निश्चितच स्वर्गीय शिवाजी दादा डुकरे प्रतिष्ठान, सागर भाऊ डुकरे मित्र परिवार आणि औरंगापूर ग्रामस्थांची मेहनत आपल्याला निश्चित पाहायला मिळते. बाहेर जाणारा बॉल त्याला छेडण्याचा प्रयत्न केला, पंच कळवत आहेत हा चेंडू खराब आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. सुजलाम सुफलाम असलेला हा जुन्नर तालुका क्रिकेटसाठी एक वेगळी ओळख निर्माण करताना पाहायला मिळालेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे अनेक खेळाडू जुन्नर तालुक्याने घडवले. लॉफ्ट केलाय, जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शैलेश देवकर यांनी चेंडूवर केलाय आघात आणि चेंडूला पाठवलंय सरळ वावरात. षटकार. फटका असा धुवादार, हा गेला षटकार. लक्ष्मी लॉजिस्टिक नेरूळ माननीय श्री अविनाश शेठ लहू डुकरे यांचा दणदणीत षटकार. गणेश दादा डुंबरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पुरस्कार आहे आणि शैलेश देवकर यांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे. पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, त्यामध्ये यशस्वी झालेत. हा चेंडू अगदी घरंगळत सीमारेषा ओलांडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. स्टेजच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर फटका असा धुवादार, हा मारला चौकार. मिळाल्या 4 धावा. मोबाईलच्या दुनियेतील विश्वसनीय नाव येवले मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स निमगाव. एक षटकार आणि एक चौकार आलाय. धावफलकावर 13 धावा. टप्प्याचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवलं जाईल. तोपर्यंत एक सिंगल मित्रांनो परिपूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने पहिला ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पहिल्या ओव्हरनंतर 1 बाद 14. पहिल्या ओव्हरनंतर 1 बाद 14. ओव्हर संपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. अष्टविनायक हॉटेलचे प्रोप्रायटर माननीय श्री विशाल शेठ दरेकर व माननीय श्री चेतन शेठ दरेकर आणि विघ्नार्थ इव्हेंट्स अँड डेकोरेशनचे प्रोप्रायटर माननीय श्री कुणाल शेठ पोखरकर यांच्याकडून ओव्हर संपली. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो या ठिकाणी पूर्णत्वास आलाय. पहिल्या ओव्हरनंतर आळे 11 या संघानं स्मॅशर्स 11 आळे 14 धावा धावफलकावरती बनवलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 कडे मित्रांनो आपण जाणार आहोत आणि दुसरं षटक घेऊन मात्र विशाल जे संघाचे आयकॉन आहेत विशाल धारक आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं शैलेश देवकर.
फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव मात्र परिपूर्ण करण्यात येणार आहे. एकच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 15. एक दर्जेदार, शानदार, प्रभावी, सुबक आणि तितकंच देखणं आयोजन आमदार चषकाचं आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर असं मैदान, म्हणजे मैदानावर आल्यानंतर तुम्ही निश्चितच या मैदानाच्या प्रेमात पडाल. इतकं सुंदर मैदान आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. गोलाकार वर्तुळाकार असं मैदान आहे. या मैदानाच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार जर केला तर निश्चितच गोलाकार मैदान. आणि ग्रामीण भागामध्ये अशी मैदानं कुठे मिळतात, क्वचितच अशी मैदानं मिळतात. परंतु कौतुक करावं लागेल आयोजकांचं. त्यांनी ज्या पद्धतीने प्रचंड मेहनत घेतली आणि हे मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध केलं, त्याबद्दल आयोजकांचं निश्चितच कौतुक करावं लागणार आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. चौकार. फटका असा धुवाधार, हा मारला चौकार. मिळाल्या 4 धावा. मोबाईलच्या दुनियेतील विश्वसनीय नाव येवले मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, निमगाव सावा. स्पर्धेला जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय. धावफलक 19 वर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये सर्वांचं लक्ष, प्रेक्षकांचं देखील लक्ष आता या मॅचवर असणार आहे. खराब चेंडू, थोडीशी दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा एकदा अतिरिक्तच्या मदतीने मिळताना दिसेल. धावफलक 1च्या सहाय्याने 20 आकड्यावर जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ग्रामीण भागातलं क्रिकेट फार वेगळं असतं. ग्रामीण भागातलं क्रिकेट म्हणजे एका गावातील सर्व खेळाडू एकत्र येतात, आपल्या गावासाठी एकजुटीने खेळत असतात आणि त्या टीमसाठी संपूर्ण गाव प्रार्थना करतं, त्या टीमसाठी संपूर्ण गाव प्रोत्साहन करत असतं. हे एक गाव एकचं क्रिकेट आहे आणि ते आज आमदार चषकामध्ये पाहायला मिळतंय. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं शुभागमन होत आहे, खास करून ज्यांच्या माध्यमातून ट्रान्स सौजन्य आहे, येवले मोबाईल शॉपीचे असणारे सर्वा मंगेश शेट येवले आपणही उपस्थित होत आहेत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. मोर्या मोबाईल शॉपीचे असणारे स्वप्नील शेट गैने आपणही उपस्थित. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत आमदार चषक 2025 मध्ये असेल. त्याचप्रमाणे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सचिव किरण शेट डुकरे आपणही उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 1-20. फटका चांगलाय. ऑफ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल होता. ड्राईव्ह केला परंतु मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण करत असताना धावफलक 21 वर जाऊन पोहोचलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं ना, म्हणजे ज्या वेळेस आळे संघ खेळत होता पहिला सेमीफायनलचा सामना, 2 ओव्हरमध्ये 40 बनवल्या होत्या, परंतु 6 ओव्हर नंतर 76 पर्यंत तो संघ जाऊन पोहोचला होता. 77 धावेंचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेस प्रतिस्पर्धी संघ उतरला त्यांची सुरुवात चांगली झाली, परंतु शेवटच्या क्षणी तो सामना आपल्या खिशात आळेनं घातला होता. चौकार आलाय. अप्रतिम स्ट्रोक. 4 धावा. फटका असा धुवाधार, हा मारला चौकार. मिळाल्या 4 धावा. मोबाईलच्या दुनियेतील विश्वसनीय नाव येवले मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, निमगाव सावा. प्रोप्रायटर मंगेश शेट येवले यांच्याकडून सनसनी चौकार. आज बरेचसे उलटफेर देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. हेच तर क्रिकेट आहे. 25 धावा. ओहो हो, बाहेर जाणारा बॉल, त्याला छेडण्याचा प्रयत्न केला होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच या ठिकाणी देत आहेत. बाहेर जाणारा चेंडू, त्याला छेडण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने केला गेला होता. मी नेहमी सांगतो की बाहेर की छेडो नाही और अंदर की छोडो नाही. बाहेर जाणाऱ्या चेंडूला जर तुम्ही छेडलं तर त्याची शिक्षा तुम्हाला कदाचित मिळू शकते. फलकावर 26. व्हाईट बॉलचा इशारा. दुसरे षटक अंतिम टप्प्यामध्ये. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय, यशस्वी नाहीये. हा चेंडू मात्र निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 ओव्हरचा खेळ मित्रांनो संपलेला आहे आणि 2 ओव्हर नंतर स्मॅशर्स 11 आळे या संघाने धावा बनवलेल्या आहेत. 1 बाद 26. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. अष्टविनायक हॉटेलचे प्रोप्रायटर माननीय श्री विशाल शेठ दरेकर व माननीय श्री चेतन शेठ दरेकर आणि विघ्नार्थ इव्हेंट्स अँड डेकोरेशनचे प्रोप्रायटर माननीय श्री कुणाल शेठ पोखरकर यांच्याकडून ओहो. थँक्यू. आदरणीय अतुल शेठ आवटी आपला सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने होतोय. दादांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. विशेष सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून आज संपन्न होतोय.
आदरणीय अतुल शेठ आवटी ज्यांचं संघ मालकत्व सातत्याने अनेक टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंना मात्र आणि जुन्नर तालुक्याच्या मातीतलं नाव रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील सातत्याने ज्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतं. आदरणीय अतुल शेठ आवटी मुंबई नगरीचे असणारे उद्योजक, आपला सन्मान या ठिकाणी होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सागरभाऊ डुकरे, त्याचप्रमाणे झुंबरांना थिटे आपणास विनंती असेल आदरणीय काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे असणारे विश्वस्त आणि एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व गणेशदादा डुंबरे या सर्व मान्यवर अतिथींना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे. फटका असा धुआधार, हा मारला चौकार, मिळाल्या 4 धावा. मोबाईलच्या दुनियेतील विश्वसनीय नाव येवले मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, निमगाव सावा. आदरणीय अतुल शेठ आवटी साहेबांचा सन्मान आणि इथे आक्रमण चढवलंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शैलेश देवकर ऑन फायर, चरण चौकार, षटकार आहे, 6 धावा येतील. त्याचप्रमाणे आदरणीय रायकर साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे. सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान दोनही मान्यवर अतिथींचा सन्मान, त्यानंतर एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो, काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे असणारे विश्वस्त आदरणीय गणेशदादा डुंबरे, आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे. दादांचा सन्मान खास करून या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होत आहे, आपलाही सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती आहे. ओ टू कॉम्बॉक्स शाहरुख सर, थँक्यू. धावफलकावर जातोय आपण. 41 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. आज शैलेश जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतात. निश्चितच या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती, आपला प्रभाव त्यांनी टाकला होता आणि आता 31 धावेंवर नाबाद शैलेश देवकर खेळताना पाहायला मिळत आहेत. अतिशय लाजवाब इनिंग आपल्याला शैलेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. निश्चितच शैलेश बाबतीत एकच गोष्ट सांगेल की आज शैलेशने प्रतिस्पर्ध्यांच्या नाकी नऊ आणलेले आहेत. यावेळेस मात्र खूप चांगला बॉल इंटू द विकेट टाकण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल घेण्याचा मानस जरूर त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर जर नजर टाकली तर 3 ओव्हर मित्रांनो संपलेल्या आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 43 धावा, 1 फलंदाज बाद. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. अष्टविनायक हॉटेलचे प्रोप्रायटर माननीय श्री विशाल शेठ दरेकर व माननीय श्री चेतन शेठ दरेकर आणि विघ्नार्थ इव्हेंट्स अँड डेकोरेशनचे प्रोप्रायटर माननीय श्री कुणाल शेठ पोखरकर यांच्याकडून ओव्हर संपली. त्याचप्रमाणे विशेष सन्मान या ठिकाणी होतोय आदरणीय ज्यांच्या माध्यमातून ट्रान्स सौजन्य आहे, येवले मोबाईल शॉपीचे असणारे सर्वा मंगेश शेठ येवले, आपलाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. झुंबरांना थिटे आपणास विनंती आहे. त्याचप्रमाणे विजय शेठ डुकरे आपल्या शुभ हस्ते, किरण शेठ डुकरे आपणही या, आपल्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी आपण करतोय. जावेद ओव्हर नंबर 4च्या दिशेने. स्वप्नील शेठ गैने साहेब यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे. खूप चांगला बॉल, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, परंतु थोडीशी दिशा खराब आहे, परंतु लाईन चांगली आहे. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळताना दिसेल. शैलेश देवकर यांच्यासाठी गणेशदादा डुंबरे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा पुरस्कार तर आहेच, परंतु जर अर्धशतक वैयक्तिक शैलेश देवकर या ठिकाणी जर पूर्ण करत असतील तर गणेशदादा डुंबरे साहेबांच्या माध्यमातून शैलेश आपल्यासाठी 5000 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. जर शैलेशने अर्धशतक पूर्ण केलं तर गणेशदादा डुंबरे यांच्या माध्यमातून हा पुरस्कार असणार आहे. वा वा, काय जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय. म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा आल्या, या ओव्हरमध्ये कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न
गोलंदाज सौरभ या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44 धावा धावफलकावर 6 षटकांची लढाई आहे. थोडंसं कानमंत्र निश्चितच शैलेश भाऊ शिरतार यांना देताना पाहायला मिळत आहेत, कारण आज 10 चेंडूमध्ये 31 धावा फायनल मॅच मध्ये तो नाबाद बॅटिंग करतोय. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी कामगिरी त्यानं आज केलेली आहे आणि आज निश्चितच त्याच्यावर सर्वांच्या नजरा देखील आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॉलिंगचा थोडासा अभाव होता, परंतु महत्वाची विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. भाऊ शिरतार बाद होत आहेत. दुसरा धक्का, दुसरा हादरा बॅटिंग करणाऱ्या टीमला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. ही आहे माऊली टोमॅटो सप्लायर्स नारायणगाव. माननीय श्री जालिंदर शेठ शिवाजीदादा डुकरे व माननीय श्री गुलाब शेठ सदाशिव डुकरे यांची बळीची टाळी. 44 धावा, 2 फलंदाज बाद आहेत, परंतु आता बॅटिंग करण्यासाठी स्मॅशर्स 11 आळे संघाचा आयकॉन अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील बाबळेश्वर गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. म्हणजे बाबळेश्वरचा आशेचा किरण म्हणजेच किरण खोबरे आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचे आयकॉन आहेत, त्यांच्यावर देखील नजर आहेत. ओहो, यावेळेस खूप चांगला बॉल, परंतु सौरभ आज जबरदस्त कामगिरी. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय, परंतु वेग प्रचंड होता. वेगावर स्पार होत आहेत. अतिरिक्त धाव या ठिकाणी जरूर मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावफलक 45 वर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मेगा फायनल सुरू आहे आमदार चषक 2025 ची. पाहूयात कोण जिंकणार या आमदार चषकाला. फुलर लेंथवर पुरुषच्या एकदा बंदिस्त करणारी लाईन आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण होईल. 1च्या मदतीने धावफलक पुढे. लेग पाईसचा इशारा मुख्य पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. आपल्या जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार, आपल्या जुन्नर तालुक्याचे कुटुंब प्रमुख आणि तालुक्याच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व, संकट समयी आधार म्हणून ज्यांच्याकडे आपण सर्वजण पाहतो आणि प्रचंड जनाधार असलेलं हे नेतृत्व आहे. आक्रमक आणि बाणेदार असं नेतृत्व म्हणजे शरददादा सोनवणे साहेबांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्याला सलाम करणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपण केलं, ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी साकारली आहे, ते नाव म्हणजे सागरदादा डुकरे. त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्र येऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. चांगला बॉल समोर खेळला होता. स्वतः गोलंदाज या बॉल अडवण्याच्या प्रयत्नात होते. मैदानावरती उपस्थित झाले ते पारगाव नगरीचे विविधकारी सोसायटीचे चेअरमन सचिन शेठ डुकरे, त्याचप्रमाणे जयेंद्र शेठ डुकरे, मोतीराम शेठ डुकरे, रवींद्र शेठ पवार, प्रसिद्ध बैलगाडा मालक औरंगपूर, मास्टर माइंड, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांचं मनापासून स्वागत, धन्यवाद. 4 ओव्हर संपलेले आहे, 47 धावा धावफलकावर आणि आता माझी वेळ या ठिकाणी संपते आहे. यानंतर दत्ता पवार सरांना आपण ऐकणार आहोत, परंतु एक दिवस या स्पर्धेच्या निमित्ताने अंतिम दिवशी सागरदादा डुकरे मित्रपरिवार, सर्व आयोजक कमिटी, स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान आणि विशेषतः अनिकेत गुंजाळ सर यांचा मी मनापासून आभारी आहे. या स्पर्धेमध्ये एक दिवस समालोचन करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली. आज तब्येत बरोबर नव्हती, परंतु शब्द दिला होता म्हणून आज यावं लागलं आणि आज या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. औरंगपूरच्या या स्पर्धेच्या बऱ्याचशा आठवणी मी देखील सोबत घेऊन जाणार आहेत. अनिकेत सर मनापासून धन्यवाद, सागरदादा मनापासून धन्यवाद. आणि यानंतर ऐकूयात व्हॉइस ऑफ शिरूर सन्माननीय दत्ता पवार सर यांना. धन्यवाद सर, आपण वेळेत वेळ काढून आमच्या स्पर्धेला आपण सुंदर असा आवाज सर्व काढून ऐकला. तुमचं मनापासून स्वागत. पवार सर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला किती बॉल लागू द्या बॉलबॉक्स सौजन्य आहे उद्योजक पारगाव भाऊशेठ डेरे आपलंही शुभागमन होतंय. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आपलंही आमदार चषक 2025 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हो टू कॉम्बॉक्स दत्ता पवार सर. दमदार अशी आमदार स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम मॅच आहे. ग्रामीण क्रिकेटचे मात्र 2 ताकदवान संघ आता आमने सामने आहेत. हा खेळ नाही भावल्यांचा, हा खेळ आहे मर्द मराठी मावळ्यांचा.
षटक क्रमांक 5 आपण इथे पाहतोय. गोलंदाज मार्क जर पाहायला गेला आदिनाथ सज्ज आहे. समोर असेल शैलेश देवकर. हो यावेळी बिगीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि पहा मैदानामध्ये क्षेत्ररक्षक मात्र केले गेले. एक धावे त्यांना बघायला मिळाली. आजचा आयकॉन किरण खोबरे मिस्टर झेपेला आपण पाहतोय. अनेक रेकॉर्ड्स आहेत. जुन्नरच्या नगरी मधला एक अस्सल मराठी योद्धा किरण खोबरे आपण नक्की पाहतोय. अनेक आठवणी आहेत किरणच्या JPL मधल्या. पुण्याचा बेगीचा प्रयत्न, यावेळेस एक सुंदर असा बॉल इथे मात्र बघायला मिळतोय. शतशः मात्र बॉल पर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे केला गेलाय. 2 धावा इथे मात्र ज्या पाहायला मिळणार आहेत. आमदार चषक 2025 आपण पाहतोय. भव्य अशी स्पर्धा. 50 धावा झाल्या स्कोर कालावरती. 2 गडी बाद आहेत. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्ताने बॉल बॉक्स सौजन्य यांच्या माध्यमातून आहे प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी शरद शेठ डुकरे, त्याचप्रमाणे उद्योजक आदरणीय भाऊशेठ डेरे आणि आदरणीय दादाभाऊ शेठ डुकरे, जालिंदर शेठ डुकरे आपणही या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आपले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मातोश्री कलेक्शनचे सर्व आदरणीय गणेश थिटे आपणही उपस्थित आहेत. आपलेही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. रिकॉर्ड मास्टर आपण बघतोय. रिप्लेचा प्रयत्न बघायला मिळेल. रिव्हर्सचा फटका खेळत किरण खोबरे चौकार खेळतोय. स्कोर काय आहेत त्या 54 धावा. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वडनेरचा संघ तुम्हाला मात्र बघायला मिळतोय मैदानामध्ये. किरण शायकवादी सज्ज आहे. कशा प्रकारची कामगिरी करतायत. हो बिगीचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे किरण खोबरे जावं लागेल. धक्का क्रमांक 3 फलंदाज मात्र किरण खोबरे. केकेचा खेळ संपतोय. फलंदाज इथे बाद. क्रिकेट म्हणजे भुकला तो संपला. ही आहे माऊली टोमॅटो सप्लायर्स नारेगाव. माननीय श्री जालिंदर शेठ शिवाजीदादा डुकरे व माननीय श्री गुलाब शेठ सदाशिव डुकरे यांची बळीची टाळी. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी काही ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत. अर्थात शिव जन्मभूमीचे असणारे शिलेदार दमदार आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय शरददादा सोनवणे दादांचं आगमन अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी होणार आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये दादांची उपस्थिती या मैदानावरती होते. याची सर्व क्रिकेट रसिकांनी नोंद घ्या. आणि समोर ज्या खुर्च्या आहेत आता ती एक पण खुर्ची ठेवू नका ही मनापासूनची विनंती असेल. वारंवार सूचना करून अजूनही खुर्च्या उचललेल्या नाहीयेत. त्यामुळे पुनश्च एकदा क्रिकेट रसिकांना विनंती आहे समोर एकही खुर्ची ठेवू नका ही मनापासूनची विनंती आहे. आदरणीय सुनील आप्पा डुकरे आपणही उपस्थित, आदरणीय प्रतापजी कामठे आपणही उपस्थित होत आहेत. आपलेही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य अर्जुन शेठ उंडे, त्याचप्रमाणे आमच्या भावी क्रिकेटर म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहणार आहोत. वुमन क्रिकेट ज्यांना फार मोठं नक्कीच क्रिकेटचा चाहता वर्ग म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. कोणती स्पर्धा औरंगापूर गावामध्ये असू द्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होतात. सिद्धी उंडे, त्याचप्रमाणे सिद्धी आतकरी, सानवी डुकरे त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लक्ष्मी लॉजिस्टिक नेरूळ माननीय श्री अविनाश शेठ लहू डुकरे यांचा दणदणीत षटकार. त्याचप्रमाणे दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह सौजन्य आहे, ट्रान्स सौजन्य आहे, माऊली टोमॅटो सप्लायरचे सर्व आदरणीय जालिंदर शेठ शिवाजीदादा डुकरे आपलेही शुभागमन होते. आपलेही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. महात्मा गांधी तंटमुक्ती समितीचे असणारे अध्यक्ष धर्मराव वाजे आपणही उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. ओव्हर टू कॉम बॉक्स.
ओ यावेळी आपण जर पाहिलं गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर तर दुसऱ्या आपण जर पाहिलं गेलं स्मॅशेस आहे जुन्नर आणि शिरूर हे दोन ताकदवान संघ आमने सामने आपण पाहत आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह सौजन्य आहे विघ्नर ट्रेडिंग कंपनीचे सर्व किसन शेठ सदाशिव डुकरे आपलंही शुभागमन आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आदरणीय शिवाजी शेठ डुकरे आपणही उपस्थित होत आहेत. आपलंही आमदार चषक या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी आकर्षकाची सायकल पाहायला मिळते प्रगतशील शेतकरी शरद शेठ आनंद डुकरे आपणही उपस्थित होत आहेत. आपलंही स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत. पर्यंत डेअरी फार्मचे असणारे सर्व आदरणीय संदीपजी चिकणे आपणही उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. मध्ये शिवा अगदी शेर माय बाप म्हणतोय रे ओ शिवनेरीचा आमदार जुन्नर तालुक्याचा आमदार आपल्या जुन्नर तालुक्याचे असणारे दमदार आमदार कार्यसम्राट आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो आदरणीय शिवजन्मभूमीचे शिलेदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांचं शुभागमन मैदानावरती होते. दादांचं सुरुवातीला मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत रामचंद्र अर्थात पप्पू शेठ
डुकरे आपण उपस्थित होत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने पारितोषिक आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय शरददादा सोनवणे यांचं दमदार आमदार चषक या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. थँक्यू. आपल्या विभागाचे दमदार नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो, कार्यसम्राट आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांचं शुभागमन खास करून मैदानावरती होत आहे. आपल्याही या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे, उपतालुका प्रमुख शिवसेना रामचंद्र अर्थात पप्पू शेठ रंगनाथ डुकरे, आपलंही आम्ही मनापासून सहर्षाचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. दादांच्या समवेत उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सचिनजी भोजने सर आपणही उपस्थित आहेत, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दादांचं शुभागमन या ठिकाणी मैदानावरती झालेलं आहे. आदरणीय संजयजी महाडिक साहेब आपणही उपस्थित आहेत. आदरणीय वसंतजी भोजने आपण हे उपस्थित होत आहेत, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. उपस्थित सर्वच मान्यवर अतिथींचं आमचे शिनुभाऊ गटकळ आपणही उपस्थित होत आहेत, आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. पप्पू शेठ डुकरे आपणही उपस्थित, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. त्याचप्रमाणे कुलस्वामी पतसंस्थेचे असणारे संचालक आदरणीय निलेश शेठ बोरसटे आपणही उपस्थित होत आहेत, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, सहर्षाचं स्वागत. त्याचप्रमाणे बेल्लीनगरीचे असणारे उपसरपंच आदरणीय निलेश शेठ कंसे आपणही उपस्थित आहेत, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. डॉक्टर वाणी साहेबांचं देखील शुभागमन. मी आदरणीय कैलासप्पा डुकरे, आदरणीय शांताराम महाराज डुकरे आपणासही विनंती करेल आपणही मुख्य व्यासपीठावरती या. आदरणीय त्याचप्रमाणे किसन शेठ सदाशिव डुकरे, जालिंदर शेठ डुकरे, माऊली टॅमॅटो सप्लायरचे सर्व आपणासही विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं. आदरणीय भागवतजी नडे साहेब आपणही आमदार चषक या स्पर्धेच्या महांतिम सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत, आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय राहुल शेठ कुंजीर आपणही खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने महांतिम सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय अमनजी मौलवी आपणही उपस्थित होत आहेत, आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. भागवतजी नडे आपणही, सचिनजी डुकरे आपणही उपस्थित आहेत, आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवर अतिथींचं, मान्यवर मंडळींचा शामियाना उभारलेला पाहायला मिळेल. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने स्मॅशर्स आळेफाटा तर दुसऱ्या बाजूने गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर या दोन संघांमध्ये झुंज आपल्याला पाहायला मिळेल. 6 दिवसीय क्रिकेटची पंढरी अगदी आपल्या जुन्नर तालुक्याचे असणारे विकास पुरुष म्हणून आपण ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो, दमदार आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मात्र क्रिकेटचा थरार या मैदानावरती गेले 6 दिवस संपन्न होतोय. स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान, सागरभाऊ डुकरे मित्र परिवार आणि समस्त ग्रामस्थ औरंगापूर सर्व आयोजक कमिटीने घेतलेले परिश्रम आणि त्यानंतर मानाची स्पर्धा. ओ टू कॉम्बॉक्स आदरणीय दत्ता पवार सर, थँक्यू. पहिला बॉल
खेळाडू घडवते. त्याचप्रमाणे ज्यांच्या किट सौजन्य आहे आदरणीय माऊली अँब्युलन्सचे सर्व अक्षय भाऊ कुटे आपले मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतो. विविध विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आदरणीय अशोकांना डुकरे आपण उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत. काल गेले 6 दिवस आपण ऐकतायत अनिकेतजी गुंडा सर आणि प्रत्येक दिवशी नवीन आवाज इथे माझा ऐकायला मिळाला. जुन्नर मजबूत बल्ला जोरदार हल्ला कोण किल्ला षटक क्रमांक 2 होती. आता सुरुवात किरण खोबरे आलाय. पारगावचे असणारे चेअरमन आदरणीय सचिन शेठ डुकरे आपण उपस्थित होत आहेत. आपलेही मनापासून स्वागत आणि साहेबांचं स्वागत इथे षटकाराने झालंय. चरण एक बंदानी शॉट आहे. ताईंच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलंय आणि या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं शुभ आगमन होतंय अगदी आमचे मार्गदर्शक तरुणांचं प्रेरणास्थान आदरणीय वैभव शेठ काळे युवा नेते यांचं शुभ आगमन खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने होतंय. दादांचं देखील मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय रवी शेठ काळे आपणही उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. पत्रकार आदरणीय सुनीलजी गैने आपणही उपस्थित. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत. थँक्यू. 22 झाले गेल्या
थँक्यू. अतिशय सुंदर अशी मॅच सुरू आहे. माती आणि या मातीला एकवटणारा एकच राजा होऊन गेला. त्या राजांचं नाव आहे श्रीमंत राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवरायांना त्रिवार असं मानाचं वंदन करतो आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दमदार आमदार चषक 2025 या मैदानावरती संपन्न होत आहे. मानाची क्रिकेटची स्पर्धा ग्रँड फिनाले. गेले 6 दिवस या क्रिकेटचा थरार या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळेल. धावफलकावरती नजर टाकूया. 2 षटकं संपली आहेत. 22 धाबा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण जर पाहिलं तर शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी 60 धाब्यांची गरज. स्ट्राईकच्या दिशेने अक्षरशः धुमाकूळ या मैदानावरती ज्या फलंदाजाने घातलाय. अगदी हवेली तालुक्यातील शिंदवणे गाव आणि या शिंदवणे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू विशाल धारक आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आहे. दोनों संघ बालादिशाली आहे. लढा तो लागेल. रथ पोचला मंदिर भी आएगा. काशी के पास चलकर समंदर भी आएगा. मंजिल के मुसाफिर मंजिल भी आएगी और मंजिल देने का मजा. आजच्या महाविजयाची मजा त्यासाठी मॅच मैदानाच्या आतमध्ये समोरदेखील चेंडू खेळलाय. क्षेत्रात खूप दुर्वृत्ती आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न वेगवान आणि या एका धाबेबरोबर धावफलक 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 32 या अंकाचा इतिहास देखील फार मोठा आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छाबा था. महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. एक धुरंधर जन्माला आला. त्या राजाचं नाव होतं संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. अवघं 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं पाहायला मिळालं. परंतु संपूर्ण आयुष्यामध्ये एकही लढाई न हरलेला राजा म्हणून ज्या राजांची नोंद इतिहासाने घेतली त्या राजांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे भोसले. हा इतिहास या मातीचा आहे. लढण्याचा इतिहास आमच्या हरणं आमच्या रक्तात नाही. लढावं लागेल. 3 षटकं संपली. 1/32. मंडप सौजन्य यांच्या माध्यमातून आहे. आदरणीय गणेश डेरे साहेबांचं शुभागमन होते. रेणवडी नगरीचे असणारे उद्योजक आहेत. आपलेही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच
त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे शरददादा सोनवणे युवा मंच निमगाव सभा आदरणीय गणेश गाडगे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहे. मान्यवरांना विनंती असेल, बक्षीसदात्यांना विनंती असेल, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. चाकणनिवृत्ती असणारे उद्योजक आमचे मार्गदर्शक ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं अर्थात 33,333 रुपयाचं पारितोषिक आहे राजू शेठ बाजीराम गाडगे आपण उपस्थित होत आहेत. आपले हार्दिक स्वागत. समीकरण बदलेल 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू 50 धावा. काहीसं सोपं काहीसं अवघड समीकरण नक्कीच पाहायला मिळत आहे. किरण खोबरे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. इथे चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळालाय. उंची आहे, लांबी कमी पडली आहे, परंतु इथे झेल सुटलेला पाहायला मिळेल. हे जीवनदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है, 3 बार गलती करे उसे नादान कहा जाता है और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है. हर गलती को माफ करे उसे हमारा प्यारा हिंदुस्तान कहा जाता है. या चुका टाळाव्याच लागतील. धावफलकावरती 33 धावा आहेत. 82 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे अगदी आपण पाहूया शरीर भजक मारा त्यांना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी किरण खोबरे संगमनेर तालुक्यातील असणारा हा सितारा सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये याही खेळाडूची चर्चा आपण सर्वांनी पाहिली आहे. तर स्ट्राईकच्या दिशेने विशाल धारक आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तेरी 33 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. याच्यासाठी केला होता तास शेवटचा दिवस घोड हवा आणि शेवटच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथे आक्रमण विशाल धारकच्या बॅटमधून चेंडू सरळ जाऊन पोहोचेल डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. समजलं का तुले? विशाल धारक म्हणतात मले षटकार मारलाय तुले. छेरान शेवटचे 15 चेंडू 43 धाब्यांची गरज. थोडा थोडा हे तत्व मात्र मैदानाच्या आतमध्ये अवलंबावं लागेल कारण मॅच महत्वपूर्ण असलेली पाहायला मिळेल. प्रयत्न दोनही बाजूने सुरू आहेत. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. इथे देखील शॉटम पूल करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेगाचा चेंडू फलंदाजाची पापणी नव्हते चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. चेंडू डॉट आहे. आदरणीय श्रीराम अर्थमोहरचे सर्व मौरुशेठ काटे आपण उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे तुषार शेठ गहिने आपणही उपस्थित. त्याचप्रमाणे आदरणीय गणेशजी गाडगे आपणही उपस्थित. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत. आमचा हा सर्व निमगाव सभाचा मित्रपरिवार उपस्थित आहे. इथे देखील बाटची हलकीची एच बडी मछली जाल में विशाल धारक नावाचा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये धारातीर्थी पडताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2 विकेट फलंदाज विधानसभेच्या रणांगणात संघर्ष केला माझ्या दादाने. विधानसभेच्या रणांगणात संघर्ष केला माझ्या दादाने. पगामदार झालाय हो शरदादा सोनवणे. पगामदार झाला हो शरदादा सोनवणे. 40 या धावसंख्येवरती विशाल धारकला इथे दुसरा धक्का अर्थात गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर संघाला बसलेला पाहायला मिळेल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदिनाथ निश्चित दाखल होताना पाहायला मिळतील. महत्वपूर्ण मॅच इथे समोदेशाने आक्रमण चढवलंय. अगदी या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर 16 संघांचा असणारा सहभाग. अगदी 18 तारखेला स्पर्धेची झालेली सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर गेले 6 दिवस मात्र क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. 40 धावा आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकं मात्र संपली आहेत. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 42 धावा. अनेक दानशूर दाते या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत असे असणारे आमचे सर्व दानी हात, सर्व दातृत्वदात्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. आयुष्यामध्ये दातृत्व आणि कर्तृत्व सातत्याने मोठं असणं गरजेचं असतं आणि बरेचसे दानशूर दातृत्वदाते आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आम्ही करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आहे. ग्रँड फिनाले विजय मिळवायचा आहे. कोण उंचवणार आमदार चषकाच्या करंडकाचा
बाणाचा करंडक यासाठी मात्र लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 12 चेंडू 42 समीकरण पाहायला मिळत आहे. अवघड असं काहीच नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. निश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. गोलंदाजीच्या माध्यमातून शिवाजी पाडेकर. इथे अगदी आपण पाहूया, समजू शकत नाही चेंडू फलंदाजाला. गुडले स्पॉटवरती चेंडू पडलाय, उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षक गणेश जाधव सर यांच्या हातामध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळेल. समीकरण बदलेल. शेवटचे 11 बॉल विजयासाठी 42 धाबा. जुन्नर की शिरूर, शिरूर की जुन्नर, कोण बाजी मारेल? इथे आक्रमण चढवलंय, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. झेल झालाय, धक्का क्रमांक 3, विकेटचं पतन. फलंदाज बाद. नजर टाकूया. दादा डुमरे यांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या निमित्ताने आहे आणि दादांच्या माध्यमातून कळवण्यात आले की येत्या काही दिवसांमध्ये कमिंग सून स्पर्धा ही गणेश दादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 1,25,000 क्रमांकाचं पारितोषिक असणारी या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू जुन्नर तालुक्यातीलच खेळताना पाहायला मिळतील. अर्थात एक चांगलं व्यासपीठ दादांच्या स्पर्धेच्या माध्यमातून जे मिळालं जाईल. इथे अगदी आपण पाहूया, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंचांकडे दाद तर मागितली जाते. अपील फेटाळला जाईल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. अगदी कोणती स्पर्धा यशस्वी पार पाडायची म्हटलं की पंचांची भूमिका महत्वाची असते. अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये भैया काकडे सर, तुषार मेटे सर आणि अक्षय चांदगुडे सर हे तीनही अनुभवी पंच पाहायला मिळत आहेत. इथे बरेचसे शपल झालेत. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के चौकार. धावफलक पुढे जात आहे. 44 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 38 धाब्यांची गरज. 8 चेंडू 38 समीकरण पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे T20 लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आहे. सूरजजी गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम पाहायला मिळाली आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. भाऊ शिरतर चेंडूच्या खाली येतील. झेल झालाय, धक्का क्रमांक 4 देखील मैदानाच्या आतमध्ये. संदीप निश्चित विकेट आली आहे. शिवनेरीचा आमदार आपला माणूस शोभतोय. शिवनेरीचा आमदार शरदादाच शोभतोय. त्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या पाहायला मिळत आहेत, 5व्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. समीकरण शेवटचे 7 चेंडू 38 धाबा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथे ती फटकेबाजी होणार का? प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये आले. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. फटका तर फसलाय. किरण खोबरे चेंडूच्या खाली आहेत. नो चान्स. झेल टिपला जाईल. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 5 विकेट आली आहे. माझ्या रयतेसाठी, माझ्या जनतेसाठी कुणाच्याही पाया पडावं लागलं तरी चालेल, पण मात्र जुन्नरचा उत्कर्ष केल्याशिवाय माझा सगळा माणूस शांत राहणार नाही. आदरणीय अक्षयजी आपले स्वागत. चेंडू डॉट, चेंडू निर्धार. अगदी सातत्याने गणेश जाधव या नावाची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिली आहे. इथे आडव्या बॅटने लोअर फुलटॉस चेंडू खेळून काढलाय. मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. दोनही क्षेत्ररक्षकांकडून चूक होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाबा येथील 4 चौकार.
पुढे जाते 48 धाबा आहेत. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 34 धाब्यांची गरज. नेत्रदीपक आयोजन मात्र या स्पर्धेचं झालेलं पाहायला मिळेल. आयोजक कमिटीने घेतलेले परिश्रम आणि त्यानंतर आमदार चषक आपल्या शिवजन्मभूमीचे असणारे शिलेदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा सागरभाऊ डुकरे मित्र परिवार स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून संपन्न होते. इथे चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो सोपवलेला पाहायला मिळेल. सर रिव्ह्यू कशासाठी? व्हाईट बॉलसाठी का? व्हाईट बॉल आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. अगदी अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस येताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये यूट्यूब लाईव्ह आलं आणि अगदी लाईव्ह प्रक्षेपण होत असताना प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. ग्रामीण अशा प्रकारच्या स्पर्धांमधून अनेक खेळाडू आपल्या नावाचा डंका वाजवतात आणि त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट देखील बरेचसे ग्रामीण खेळाडू जे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यासपीठ आमदार चषकाच्या माध्यमातून जे निर्माण होताना पाहायला मिळेल. समस्त ग्रामस्थ औरंगपूरकरांनी घेतलेले अथक परिश्रम पाहायला मिळाले. पंचांचा निर्णय आलाय इथे इट्स अ फेअर डिलिव्हरी अर्थात चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू डॉट असेल. समोरच्या दिशेने आक्रमण क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती 50 धावा आहेत. घोरपडीची पकड मात्र या सामन्यावरती स्मॅशर्स आळेफाटा या संघाची नक्कीच पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू आणि या स्पर्धेचा विजेता संघ जो निश्चित होताना पाहायला मिळेल. सीताराम आनंद डुकरे यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. चेंडू उंच हवेमध्ये आणि याच बरोबर आमदार चषक या स्पर्धेचा दावेदार ठरलेला संघ आहे. स्मॅशर्स आळेफाटा डॉक्टर महादेवजी वाणी आणि आदरणीय पंकजी पारके साहेब महाराष्ट्र पोलीस यांच्या मालकीचा असणारा संघ. खूप खूप असं अभिनंदन. आपला माणूस
यानंतर आदरणीय निलेशजी कंसे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय, ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. आदरणीय वैभव शेठ काळे आपलाही विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे. ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे उपतालुका प्रमुख शिवसेना उपसरपंच पारगाव आदरणीय रामचंद्र अर्थात पप्पू शेठ डुकरे पासूनची विनंती आहे. यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे चाकण नगरीचे असणारे उद्योजक आदरणीय राजू शेठ गाडगे आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. आदरणीय रवी शेठ काळे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. आदरणीय निलेशजी कंसे बेलेनगरीचे असणारे सरपंच आपला सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतो, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आदरणीय कैलास अप्पांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहेत. रवी शेठ या आपलाही सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. त्याचप्रमाणे पप्पू शेठ डुकरे आपणास विनंती आपण या भागवत शेठ नडे साहेबांना देखील विनंती आहे, आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. त्याचप्रमाणे शिवव्याख्याते आणि स्वप्नवेद अनाथालयाचे सर्व आदरणीय सचिनजी भोजने आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय सचिनजी डुकरे आपलाही विशेष सन्मान. भाऊशेठ डेरे साहेबांचा देखील सन्मान दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. राहुल शेठ कुंजीर आपलाही विशेष सन्मान आमदार चषक या स्पर्धेच्या निमित्ताने होतोय. राहुल शेठ आपणास विनंती या. अर्जुन शेठ उंडे साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. स्वप्नीलजी डुकरे आपणास विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहावं. झुंबरांना थिटे आपणास विनंती आहे आपणही व्यासपीठावरती यावं. त्याचप्रमाणे गणेश शेठ गाडगे आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. सलीमबाई मिस्त्री आपणास विनंती आहे. गणेश शेठ डेरे साहेबांचं शुभागमन आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. तुषारजी गहिने साहेबांचा देखील सन्मान होतोय, आपणास विनंती असलेल्या मयूरशेठ काटे या भाऊशेठ डेरे साहेबांचा सन्मान. शिनुभाऊ गटकळ आपलाही विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावी विनंती आहे. आदरणीय भागवत शेठ नडे आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. गणेशजी गाडगे या आपला सन्मान आपण करतोय. त्याचप्रमाणे सलीमबाई मिस्त्री तुषारजी गैने मयूरजी काटे आपणास विनंती आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं. भागवत शेठ नडे आपलाही विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय, आपणास विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. रवी शेठ काळे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. डॉक्टर वाणी साहेब दादाभाऊ शेठ डुकरे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तुषार शेठ गैने आपणास विनंती आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलाही विशेष सन्मान होतोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अर्जुन शेठ उंडे आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आदरणीय गणेश शेठ गाडगे ज्यांच्या माध्यमातून आमदार शरददादा सोनवणे युवा मंच निमगाव सभा यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे, यांचाही विशेष सन्मान होतोय. शरद शेठ डुकरे प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. पत्रकार सुनीलजी गैने आपलाही सन्मान होतोय. मयूर काटे या आपलाही विशेष सन्मान. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईचे असणारे अध्यक्ष तुषार शेठ गैने यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. सुनील शेठ गैने या आपलाही सन्मान होतोय. सलीमबाई मिस्त्री आपलाही सन्मान. त्याचप्रमाणे मयूर शेठ काटे गणेशजी गाडगे अक्षयजी सोनवणे आदरणीय उमेशदादा कामठे आपणास विनंती आहे ज्यांच्या माध्यमातून ग्राउंड सौजन्य आहे, मुख्य व्यासपीठावरती यावं. प्रदीप्ती चौधरी त्याचप्रमाणे आदरणीय सलीमबाई मिस्त्री आपला सन्मान होतोय, विनंती असेल या. आणि यानंतर ग्राउंड सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे उमेशदादा कामठे, त्याचप्रमाणे आदरणीय रवी शेठ कामठे सुभाष शेठ कामठे आपलाही सन्मान
या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. दीपकजी कामठे आपणास विनंती आहे या सन्मानाचा स्वीकार करा. पत्रकार सुनीलजी गैने सन्मान होतोय. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक सौभाग्यवती कल्पनाताई वैभव शेठ काळे आदर्श सरपंच बोरी खुर्द साळवाडी, संतोषदादा माणिक ज्ञानेश्वर चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, कोमलताई युवराज शेठ कोरडे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसंसद बोरी बुद्रुक, संभाज शेठ सकाराम काळे अष्टविनायक पेट्रोलियम ग्रुप विद्यमान ग्रामपंचायत सदस्य साळवाडी. आपला विशेष सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे. त्यानंतर वैभव शेठ नामदेव उंडे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंबेगाव तालुका, मंगेश शेठ वाघ ओमसाई रोड लाईन्स राजुरी, आमदार शरददादा सोनवणे युवा मंच निमगाव सावा. आपलाही सन्मान होतोय ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून मंडप व्यवस्था पार पडली आहे विठ्ठल शेठ डुकरे चेअरमन, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. सलीम भाई या आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक राजू शेठ बाजीराम गाडगे उद्योजक चाकण, रामचंद्र पप्पू शेठ रंगनाथ डुकरे उपतालुका प्रमुख शिवसेना, हेमंत शेठ भिकाजी डुकरे आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभले धनुमा वाजे आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. मामांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. बाबाजी डुकरे पाटील आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांक 22,222 रुपये संतोष शेठ शंकरराव सातपुते पाटील साईकृपा ट्रान्सपोर्ट मुंबई, शरद शेठ आतकरी सरपंच सुलतानपूर, सचिन शेठ दादाभाऊ निलक चेअरमन श्री बिरोबा महाराज पतसंस्था वडगाव कांदळी यांचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होतो. त्याचप्रमाणे ट्रॉफी सौजन्य सौभाग्यवती स्मिताताई पंकज शेठ कंसे अध्यक्ष क्रिएटिव्ह ग्लोबल फाउंडेशन राजुरी, सचिन शेठ थोरात युवा सेना जिल्हा प्रमुख पुणे, सौभाग्यवती अलकाताई शिवाजी फुलपगार माजी उपनगराध्यक्षा जुन्नर नगर परिषद यांचाही सन्मान होतोय. लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे जालिंदर शेठ शिवादादा डुकरे माऊली टोमॅटो सप्लायर्स आणि अविनाश शेठ लहू डुकरे लक्ष्मी लॉजिस्टिक मुंबई. आपलाही सन्मान दादांच्या शुभ हस्ते होतोय. आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे कल्पेश शेठ कान्हूरकर उद्योजक चाकण, बेस्ट बॅट्समन साठी ज्यांच्या माध्यमातून सायकल आहे उपसरपंच औरंगापूर प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रितेश शेठ पवार. आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. प्रितेश शेठ पवार चला आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. बेस्ट बॉलर साठी सायकल होती प्रगतशील शेतकरी शरद शेठ अनंत डुकरे. आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. त्यानंतर बॉलबॉक्स सौजन्य मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असं टी शर्ट होतं एकनाथ शेठ बाबू शेठ डुकरे रामकृष्ण हरी वस्त्र भंडार. आपलाही सन्मान होतोय. बॉल सौजन्य विकास शेठ येवले श्री हरी हायटेक नर्सरी, धनुशेठ दत्तात्रय वाजे अध्यक्ष तंटामुक्ती समिती, दादाभाऊ शेठ खुटाळ उद्योजक झापवाडी, भाऊशेठ डेरे उद्योजक पारगाव, शरद शेठ किसन डुकरे प्रसिद्ध भाजीपाला व्यापारी. आपलाही सन्मान होतोय. विग्नर ट्रेडिंग कंपनी किसन शेठ सदाशिव डुकरे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह सौजन्य आहे. आपलाही सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे. स्वप्नीलदा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. स्वप्नीलदा डुकरे यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर पंचव समालोचक सौजन्य किरण शेठ लामखडे, भागवत शेठ नडे, दिलीप शेठ शिंदे, नंदू शेठ करंजेकर यांच्या माध्यमातून होतं. आपलाही सन्मान होतोय. मंडप स्पीकर सौजन्य दिलीप शेठ नवले, राहुल शेठ डुकरे, गणेश शेठ डेरे, दिनकर शेठ चिंचवडे, तानाजी शेठ नवले, दिगंबर शेठ डुकरे. आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. बॉल सौजन्य संदीप शेठ चिकणे. आपलाही सन्मान होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पोलीस कॉन्स्टेबल आदरणीय सुदर्शन साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे. उपस्थित सर्वच मान्यवरांचा स्वागत सन्मान जे जे दातृत्व दाते आहेत त्यांचाही सन्मान होतोय. साहेबांचा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती आहे.
सर्वच किट सौजन्य राहते, ट्रान्स सौजन्य राहते, ग्राउंड सौजन्य, पाणी सौजन्य, सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सुरुवातीला ज्या पंचांनी एक जबरदस्त कामकाज केलंय आणि यशस्वी स्पर्धा संपन्न केली आहे त्या तीनही पंचमंडळींचा सन्मान होतोय. आदरणीय तुषार मेटे सर, भैया काकडे सर आणि आदरणीय अक्षयजी चांदगुडे सर, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. त्या सन्मानाचा स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे. चला, तीनही पंच, कोणती स्पर्धा यशस्वी करायची म्हटलं की पंचांची भूमिका महत्वाची असते आणि ही स्पर्धा संपन्न करत असताना या तीनही पंचांचा फार मोठा खारीचा वाटा पाहायला मिळालाय. दौंड तालुक्याचा असणार हे त्रिकोट आहे. सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये यांना आपण पाहतो. दादांच्या शुभ हस्ते हे तीनही सन्मान होतात. वैभव शेट्या, आपल्याही शुभ हस्ते आपण हे सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला, त्यानंतर अक्षय चांदगुडे सर, तुषार मेटे सर, चला आपलाही सन्मान होतोय. यानंतर ज्यांचा आवाज संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलाय, अर्थात व्हॉइस ऑफ श्रीरामपूर आदरणीय शाहरुखजी पठाण सर, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. आपलाही सन्मान होतोय, त्या सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर दत्ता पवार सर, पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट विश्वातील असणारा हा बुलंद आवाज आहे, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. किट सौजन्य आदरणीय अर्जुन शेठ हुंडे, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय मुख्य व्यासपीठावरती. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे. दत्ता पवार सर, चला. त्यानंतर T20 स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह होतं आणि T20 स्पोर्ट्सचे असणारे सर्वे सूरजजी गायकवाड, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक आयकॉन खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सूरज गायकवाड, आपलाही सन्मान होतोय. दत्ता पवार सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. याही सन्मानाचा स्वीकार आपण करावा. अर्जुन शेठ हुंडे, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एक जाने स्पर्धेमध्ये सुंदर असं नियोजन केलं. अनिकेत गुंजाळ यांचा एक या ठिकाणी सन्मान होत आहे. दादांच्या शुभ हस्ते अनिकेत गुंजाळ, फोटो घ्या. मनापासून धन्यवाद. यानंतर दादांना मी विनंती करेल, आपण या स्पर्धेला खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. आजची तारीख आहे 23 नोव्हेंबर 2025. एक वर्ष या टायमाला मी हेलिकॉप्टरमध्ये बसून जुन्नरच्या भूमीतून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेलो, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने. आजचा तो विजयाचा दिवस आहे आणि शिरूर आणि जुन्नरची लढत अतिशय चांगली झाली, पण ती एकतर्फी झाली, एकतर्फी यासाठी झाली कारण जुन्नर तालुक्याचा वाघ इथं बसलेला होता. त्यामुळे ही पण मला शिरूरवाल्यांना सांगायचं आहे की तुम्ही अतिशय चांगले खेळाडू आहेत. थोडीशी घाई झाली, आपण जर त्याच्यामध्ये त्या गुडलँड बॉलला तुम्ही चेअरअप करू शकले नाही. गुडलँड बॉलमुळे तुम्ही सगळे फसले गेले आणि ही मॅच तुमच्या हातातून निघून गेली. आम्ही पण स्पर्धा केल्या, त्या स्पर्धेमध्ये आमचे बक्षीस असायचे वडापाव, म्हणजे आम्ही जर जिंकलो तर आम्हाला समोरच्याने वडापाव द्यायचं. म्हणजे तो एक काळ होता. मी सुद्धा टेनिसपासून तर सीझनपर्यंत खेळलो, रणजीपर्यंत पोचता राहिलो, त्याच्यानंतर आम्ही व्यापारामध्ये आलो, त्याच्यानंतर राजकारणामध्ये आलो आणि हळूहळू समाजाच्या पुढे आलो. पण हा खेळ अतिशय सुंदर आहे, हा देखणा खेळ आहे. एका बॉलवर काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, त्याचं नाव क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ आहे. खरं तर सौजन्य देणारे आमचे मित्र उद्योजक वैभव शेठ असतील, वैभव शेठचे वडील हे माझे अतिशय माझ्या घरातली मंडळी सगळे, वैभवरावचे वडील आणि माझे अतिशय चांगले मैत्रीचे संबंध होते. त्यानंतर राजू शेठ उद्योजक आमचे चाकणचे, कुठे गेलेला, हे इथं आहेत आमचे, ही सोन्यासारखी मंडळी. आज पप्पू शेट्टी इथे सौजन्य दिलंय. आज आमचा रवी इथं आहे, राहुल इथं आहे, निलेश शेठ कंचे इथे आहेत, आमचे निलेश शेठ बोरचटे इथे आहेत, भगवान शेठ भागवतजी आहेत, त्याच्यानंतर आमचे सचिन आहे, शिनू आहे. सगळ्यांचे नाव घेतले पाहिजे. खरं आमचा गणेश गाडगे इथं उपस्थित आहेत. आपण सगळेच मंडळी आणि सागर आपण आणि आपलं जे इथले प्रतिष्ठान आहे, खरं तर मानलं पाहिजे मला आपल्या सर्वांना. मला ते कालपर्यंत माहीत नव्हतं की माझ्या नावाने आमदारकीचं चषक भरवलं आहे. हे आज सकाळपासून फोन चालू झाले आणि माझ्या लक्षात झालं की आपण सर्वांनी एवढं मोठं काम केलं. मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. आणि खेळ हा मैदानातलाच असला पाहिजे. मोबाईलचे आता खेळ वाढलेत, पण त्या मोबाईलच्या खेळाने मुलांचं अवघड झालंय. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा जातो, पण मैदानाच्या खेळामध्ये दोन फायदा होतो. स्पर्धेमध्ये पैसा तर मिळतोच, मान सन्मान मिळतो आणि विशेष म्हणजे मैदानाच्या खेळाने आपला तरुण तंदुरुस्त राहतो, भारताचं भविष्य उभं राहतं. म्हणून मैदानाचा खेळ म्हणजे कबड्डी असू द्या, कुस्ती असू द्या, बैलगाडा असू द्या, क्रिकेट असू द्या, हे सगळे जे गेम आहेत ते आपल्या सर्वांचा उत्साह वाढवणारे
आणि भारताला एक दिशा पुढे घेऊन जाणारे खेळ आहेत. दादाभाऊ, आपल्या सर्वांची विनंती आहे, दादाभाऊची असेल, आमच्या भाऊची असेल, यांची विनंती आहे की पारगावला तुम्ही चला. पण मी तुम्हाला सांगतो मेहरबानी करून, काय झालंय, मला सभा जी आहे ते 6 ते 9 3 तासात, इथून जायला 1 तास जुन्नर लागतो, 1 तास इथून बरोबर. आणि माझ्याकडे जबाबदारी आहे भगवा फडकवण्याची. जर तो भगवा फडकला नाही, 5च दिवस राहिले निवडणुकीच्या हातामध्ये, माझ्याकडे 7 तालुके, ते जाऊ द्या, त्या माणसाला कधी भेटेल, फार मोठा विषय नाही. माझ्या दृष्टीने इथे सत्ता येणं फार गरजेची आहे. आणि तिथं सत्ता मी आणू शकलो नाही, पराभव जर झाला तर मला तोंड दाखवणं मुश्किल होऊन जाईल. पण तुम्ही तर काय तिकडे येत नाही काम करायला, तुम्हाला तिथली कल्पना नाही. शहर अतिशय द्विधा मनस्थितीमध्ये आहे, तिथं जातीपातीचं राजकारण आहे, याची कल्पना आपल्या कदाचित कुणाला नसेल. पण अतिशय गांभीर्य ठेवून मला चाकण, खेड, आळंदी, मनसर, जुन्नर, शिरूर एवढ्या सगळ्या जबाबदारी माझ्या खांद्यावर. आणि मी फक्त 2च तास झोपतोय सध्या, फार वेळ कमी आहे. त्यामुळे आता या स्पर्धेला आलोय, माझ्या नावाने तुम्ही इथे स्पर्धा भरवली. जर मी एवढ्या सध्या आलो नसतो तर आयोजक मंडळींना, या औरंगपूरच्या सर्व मंडळींना, या माझ्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांना आणि या प्रतिष्ठानला खाली बघावं लागलं असतं. म्हणून मी म्हटलं की दुपारचा दौरा रद्द करून आणि आजची लग्न सगळी कॅन्सल करून मी आपल्यापर्यंत पोहोचलोय. मला आज मी एकटा माणूस आहे, मला तुम्ही सांभाळा, आपण मला सहकार्य करा, आपण सगळेजण आहात. तुमच्यासाठी मी सतत श्वास घेतो आहे, ते सतत जनतेसाठी आहे, प्रत्येक कामासाठी आहे. आपण सर्व मला समजून घ्यायची अपेक्षा व्यक्त करतो. आणि जे मंडळी या स्पर्धेमध्ये 4 3 2 1 नंबरने आले असाल, असं काय नसतं. स्पर्धेमध्ये आजचा 4 नंबरचा स्पर्धक उद्याचा 1 नंबर जाऊ शकतो. हा स्पर्धा ही खेळ आहे, खेळामध्ये आपण कुठं चुकलोय याचा विचार करत असतो आणि विचार करून पुढच्याचा खेळ. मी आता सचिन तेंडुलकरची मागच्या मुलाखत पाहिली, तो म्हटलं मी नेहमी तो शोएब अख्तरच्या बॉलवर आउट व्हायचा, नेहमी तो बळी असायचा नेहमी सचिन तेंडुलकर. त्यांनी शोएब अख्तरच्या सगळ्या प्रत्येक पावलाचा, प्रत्येक अंदाजाचा, प्रत्येक बॉलचा सततचा अभ्यास केला. सारखे ते पुढे मागे संपूर्ण ते व्हिडिओ पाहून सचिन तेंडुलकरने नंतर शोएब अख्तरला सुद्धा रावळपिंडी एक्सप्रेसला रावळपिंडीला पाठवून दिलं. ही असली ताकद या क्रिकेटमध्ये आहे. आपण सर्वांनी आपण कुठं चुकलोय याचा विचार खेळामध्ये व्हायला पाहिजे आणि नाविन्यपूर्ण बदल आपल्या स्वतःमध्ये करून घेतला पाहिजे. आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने या सर्व मंडळींचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. पंच असतील, अनाउन्सर असतील किंवा या ठिकाणी असले माझे शौचालय दिलेले मंडप आल्यापासून तर प्रत्येक माणसाच्या करता घामाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे. माझ्यासारख्या एक साध्या माणसासाठी तुम्ही सर्वांनी हे आजच्या विजयाचं उत्तर केलेलं आहे. आजचा दिवस म्हणजे हा सोन्याचा दिवस होता. महाराष्ट्रामध्ये असं कधीच घडलं नाही. छत्रपती शिवरायांच्या भूमीला सर्वसामान्य माणसाने निवडणूक हातामध्ये घेतली आणि अपक्ष म्हणून पहिला आमदार म्हणून मी या भूमीतून निवडून महाराष्ट्रावर गेलो. हे सर्व तुमचं श्रेय आहे. माझं मस्तक वारंवार तुमच्या चरणावर नतमस्तक होईल आणि आपल्या सर्वांचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर राहील. या तालुक्याला महाराष्ट्राच्या पटलावर प्रथम नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे, होतो आणि राहील. आपल्या सर्व खेळाडूंना आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या तमाम मायबाप जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मनापासून धन्यवाद दादा, अगदी आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात. पुन्हा एकदा आपलं स्वागत. गणेशदादा डुमरे, आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत, त्या दोन्ही आयकॉनचा सन्मान आपण करतोय. विशाल धारक, आपला सन्मान. खरं तर हवेली तालुक्यातील शिंदवणे गाव आणि या गावचा असणारा हा खेळाडू, आपलाही सन्मान होतोय. दुसऱ्या बाजूने संगमनेर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे सातत्याने आपण पाहतो, आदरणीय किरण खोबरे, आपलाही सन्मान. हे दोनही खेळाडू आयकॉन म्हणून आपल्या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत आणि एक जबरदस्त खेळ त्यांची पाहायला मिळाली आहे. या दोघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि एक लेजंड खेळाडू 40 ओलांडली आहे, परंतु अजूनही तोच फिटनेस आणि तोच खेळाडू, गणेश जाधव, तोच खेळ अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेटचे सचिन तेंडुलकर, गणेश जाधव सर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपला सन्मान या ठिकाणी होतोय. एक लिजंड खेळाडू आहेत, जबरदस्त खेळ त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मनापासून धन्यवाद. यानंतर मुख्य पारितोषिकांकडे आपण जातोय. फायनल मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. वैयक्तिक 16 धावा, 4 विकेट ज्या गोलंदाजाने घेतल्यात, अर्थात शिवाजी पाडेकर. जोरदार टाळ्यांच्या गजरात शिवाजी पाडेकरचं आपण स्वागत करतोय. शिवाजी पाडेकर
हे देखील जुन्नर तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील वलंकित नाव आहे. शिवाजी पाडेकरला इथे मॅन ऑफ द मॅच चा असणारा आकर्षक टी शर्ट, रामकृष्ण हरी वस्त्र भंडार, एकनाथ शेठ बाबूशा डुकरे यांच्या माध्यमातून हे सौजन्य आहे, हे देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतोय. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड आपण या ठिकाणी वितरित करतोय आणि स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ठरलाय मोरिया युवा मंच शिंगवे पारगाव संघाचा एक स्टार खेळाडू ऋषी ढोबळे. 2 अर्धशतके या मैदानावरती ठोकली आणि त्यानंतर बेस्ट बॅट्समन ठरले ऋषी ढोबळे. कोणी सहकारी असेल तर या. सायकल आहे. बेस्ट बॅट्समन साठी असणारी आकर्षक सायकल सरपंच प्रितेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि ही सायकल देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतोय ऋषी ढोबळे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा ऋषीसाठी. जबरदस्त फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि दादांचं सांगणं सायकलवरती बसूनच घरी जायचंय. त्यानंतर बेस्ट बॉलर हा अवॉर्ड आपण देतोय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये पराभव नक्की स्वीकारला, परंतु एक जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याची पाहायला मिळाली. आबा 11 चांडोर संघाचा एक जबरदस्त गोलंदाज अभि भाकरे ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. अभि या बेस्ट बॉलर साठी देखील आकर्षक अशी सायकल आहे. शरद शेठ अनंत डुकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आपणासही विनंती, आपणही समोर या. शरद शेठ अनंत डुकरे साहेबांना विनंती आहे, आपणही समोर या. आपल्या उपस्थितीमध्ये ही सायकल देऊन आपण या ठिकाणी गौरवित करतोय. अभि भाकरे जबरदस्त खेळी, जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. यानंतर मुख्य पारितोषिकांकडे आपण जातोय. चतुर्थ क्रमांक 22,222 रुपये संतोष शेठ शंकरराव सातपुते पाटील सायकृपा ट्रान्सपोर्ट मुंबई. शरद शेठ आतकरी सरपंच सुलतानपूर. सचिन शेठ दादाभाऊ निलग चेअरमन श्री बिरोबा महाराज पतसंस्था वडगाव कांदळे यांच्या माध्यमातून होतं. तर मानाची ट्रॉफी तर चतुर्थ क्रमांकात दावेदार ठरलाय पीव्हीएन इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन अर्थात आबा 11 चांडोर. जोरदार टाळ्यांच्या गजरात या टीमचं आपण स्वागत करूया. चला विनंती असेल या सर्व खेळाडू दादांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करतोय. मी आदरणीय निलेश शेठ बोरसडे त्याचप्रमाणे वैभव शेठ काळे आपणासही विनंती आहे, आपणही समोर या. रविदादा काळे आपणासही विनंती असेल, आपणही समोर या. आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी चतुर्थ क्रमांकाचा दावेदार ठरलेला आबा 11 या संघाला मात्र गौरवित करतोय. आमचे सर्व चांडोचे मान्यवर उपस्थित आहे. कॅश स्वरूपात प्राइस आणि त्याचप्रमाणे मानाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी 6,444 रुपये. श्री वैभव शेठ नामदेव उंडे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंबेगाव तालुका, मंगेश शेठ वाघ ओमसाई रोड लाईन्स राजुरी आणि आमदार शरददादा सोनवणे युवा मंच निमगाव सभा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं. 44,444 रुपयाचं कॅश प्राइज आणि मानाची ट्रॉफी. तर मेगा फायनल मध्ये एक जबरदस्त खेळी करणारा संघ म्हणून ज्या संघाकडे आपण पाहिलं गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. जबरदस्त खेळ त्यांचा पाहायला मिळाला. अगदी मेगा फायनल मध्ये थोडीशी हार पत्करावी लागली, परंतु द्वितीय क्रमांकाचा रनरअप संघ ठरलाय मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्या वाजवा वडनेर संघासाठी. अगदी तुमच्यासारखे हारणारे आहेत म्हणून आळेफाटा संघासारखे जिंकणारे. आम्ही सातत्याने एक वाक्य सांगत असतो, आमच्यासारखी काळी माणसं आहेत म्हणून गोऱ्या माणसांना किंमत आहे, यांच्यासारखे हारणार आहेत म्हणून जिंकणाऱ्यांना किंमत आहे. त्यामुळे हारणाऱ्या टीम साठी देखील आपण मनापासून जोरदार टाळ्या वाजवूयात. प्रथम क्रमांक 55,555 रुपये सौभाग्यवती कल्पनाताई वैभव शेठ काळे, आदर्श सरपंच बोरी खुर्द साळवाडी, संतोष दादा माणिक ज्ञानेश्वर चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, कोमलताई युवराज शेठ कोरडे ग्रामपंचायत सदस्य ग्राम संसद बोरी बुजुर्ग आणि संभाष शेठ सकाराम काळे अष्टविनायक पेट्रोलियम ग्रुप विद्यमान ग्रामपंचायत साळवाडी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं. तर स्मिताताई पंकज शेठ कनसे, सचिन शेठ घोलप आणि अलकाताई शिवाजी फुलपगार यांच्या माध्यमातून आकर्षक अशी मानाची ट्रॉफी पाहायला मिळेल. आणि या वर्षीचा आमदार चषकाचा दावेदार ठरलाय डॉक्टर महादेवजी वाणी आणि पंकजी पारखे साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ स्मॅशर्स आळेफाटा. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. अभिनंदन असेल स्मॅशर्स आळेफाटा टीमचं. एक सन्मान राहिला दादा, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने तालुक्यातील खेळाडूंना एक चांगली प्रेरणा मिळत असते. गणेश दादा डुमरे काळ भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे असणारे अध्यक्ष, ज्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. खरं तर सांगायचं झालं तर सातत्याने मात्र जावा दादा पलीकडून सातत्याने तालुक्यातील खेळाडूंना बाहेर खेळण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम गणेशदादा करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून कमिंग सून स्पर्धा आहे.
येत्या काही दिवसांमध्ये ती स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळेल. पाणी सौजन्य आदरणीय अशोकांना डुकरे, आदरणीय यशवंत किसन डुकरे, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आणि आयोजक कमिटीचा खास करून सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. आम्ही डुकरे संपर्क करा. दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सातत्याने आम्ही सांगत असतो तालुक्यातील खेळाडूंना एक चांगली शाबासकीची थाप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. मुख्य पारितोषिक राहिले दादा मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण देणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त खेळी ज्या खेळाडूची पाहायला मिळाली, एक अष्टपैलू कामगिरी ज्याची आपण पाहिली, अर्थात श्रीराम प्रतिष्ठान निरगुड सर संघाचा असणारा एक स्टार खेळाडू अभि पुंडे ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. जोरदार टाळ्या वाजवा अभि पुंडेसाठी. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली अभि पुंडेची आणि दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अभिला आपण गौरवित करतोय. एक अष्टपैलू कामगिरी आणि दादा अभिबद्दल सांगायचं झालं तर आयकॉन म्हणून देखील फार मोठी मागणी आहे. असा असणारा खेळाडू आपल्या आमदार चषकामध्ये खेळला आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी आकर्षक सायकल आदरणीय कल्पेश शेठ कानूरकर यांच्या माध्यमातून होती. दादा आयोजक कमिटीचा एक विशेष सन्मान तुमच्या शुभ हस्ते होतोय. सर्व आयोजक कमिटीतील सदस्य या दादांसमवेत एक फोटो आणि सन्मान आपण स्टेजच्या समोर या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी कष्ट घेतले त्या सर्वच मित्रपरिवाराचं, सर्वच मान्यवर अतिथींचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व दानशूर दातृत्वदाते असतील, या स्पर्धेचे असणारे आयोजक कमिटी असेल, त्यानंतर सर्व खेळाडू असतील, सर्व क्रिकेट रसिक असतील, सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून सहर्ष असं हार्दिक स्वागत आम्ही करतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आजचा महांतिम सोहळ्याचा क्षण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. भेटूया पुढच्या पर्वामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. जय क्रिकेट. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे किट सौजन्य गौतम शेठ काळे, मायाताई पोपट कामठे, विकास शेठ दाते, तुषार शेठ येवले, अक्षय भाऊ कुटे, सागर शेठ धर्माजी डुकरे, प्रवीण पंढरीनाथ डुकरे, सागर शेठ लामखडे, एम के मुळे, सोनेभाऊ नाणेकर, पप्पूदादा कुटे, प्रकाश शेठ कुटाळ, गणेश शेठ डुकरे, सुभाष शेठ थिटे, त्याचप्रमाणे किरण शेठ शेटे, संतोषजी घोटणे, प्रदीप शेठ देवकर, तुषार शेठ येवले व योगेश शेठ येवले, राजू शेठ भंडारी, अर्जुन शेठ उंडे आणि संकेत शेठ हांडे आपलंही आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. वैभव शेठ काळे यांचे असणारे खंदे समर्थक आकाशभाऊ वाघ आपलंही मनापासून स्वागत आम्ही करतो. आणि इथे दादांच्या समवेत छोटंसं फोटो सेशन स्मॅशर्स आळेफाटा या संघाचं नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आळेफाटा संघाचं कौतुक आहे. माय बाप मानतोय रे सारे जुन्नरच्या जनतेला हा माय बाप मानतोय रे. थँक्यू जुन्नर तालुक्याचा आमदार शर्यताच शोधतोय आदरणीय हेमंत शेठ डुकरे यांचं देखील शुभागमन होतंय. दादांच्या शुभ हस्ते मैदानावरती आपण हेमंत शेठ डुकरे यांचा सन्मान करणार आहोत. विशेष सहकार्य स्पर्धेच्या निमित्ताने लाभले आणि हा विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे. सर्वच मान्यवर अतिथींचं खास करून दमदार आमदार यांच्याकडे आपण सातत्याने पाहतो. आपल्या विभागाचे विकास पुरुष किल्ले शिंदेचे शिलेदार असून जन्मभूमीचे दमदार आमदार आदरणीय शरददादा सोनवणे औरंगापूर यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम सत्वाची जाहीर करतो. शरदादांची किमया नारी लढलं विकास सभेच्या दारी जुन्नर तालुक्यापर्यंत शरदादाच्या पायी हायर जुन्नर तालुक्यापर्यंत शरदादाच्या पायी हायर. किल्ली शिवनेरीचा आमदार आपला माणूस शोभतोय. किल्ली शिवनेरीचा आमदार